मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात काही चेहरे रोज दिसतात आणि काही चेहरे क्वचितच. पण निर्णय घ्यायची वेळ मात्र आली की दिसणारे चेहरे बाजूला सरतात आणि न दिसणारे चेहरेच डाव ठरवतात. ही कथा आहे अशा नेत्याची जो कधी मोठ्या आवाजात बोलला नाही, पण ज्याच्या संयमामध्ये, शांततेमध्ये सत्तेचा अर्थ लपला होता. राजकारणात वारसा मिळतो, नाव मिळतं, ओळख मिळते, पण सत्ता टिकवणं सगळ्यांच्याच नशिबात नसतं. असं म्हणतात ना, नशीब साथ देतं, पण प्रत्येकाची बुद्धी साथ देईलच याची खात्री मात्र नसते. शरद पवारांच्या सावलीमध्ये वाढलेला नेता, ज्याला भाषणांपेक्षा कामाच्या फाईल्सची भाषा जास्त समजायची. जिथे अनेक नेते भावनांवर राजकारण करतात, तिथं अजित पवार सिस्टमवरती काम करायचे. वित्त असो, प्रशासन असो किंवा सत्तेचा तोल, त्यांची ओळख एकच असायची: कमी शब्द, जास्त नियंत्रण आणि विरोधकांचा परफेक्ट कार्यक्रम. गोड बोलून काम होत नाही, वेळ आल्यावर कधी कधी कठोर सुद्धा व्हावं लागतं, हे अजित पवारांनी सगळ्या महाराष्ट्राला शिकवलं. पण महाराष्ट्राचं राजकारण कधी सरळ रेषेत चाललं नाही. वाद झाले, प्रश्न उभे राहिले, मथळे बदलले आणि प्रत्येक वेळी वाटलं कदाचित हा शेवट असावा. पण मित्रांनो, खेळ संपला असं जेव्हा वाटतं ना, तेव्हाच खरी खेळी सुरू होते. ना घोषणा, ना माफी, ना स्टंटबाजी, सरळ सत्तेच्या दरवाजामध्ये पुन्हा एकदा प्रवेश. जो वेळ ओळखतो तोच काळावर राज्य करतो. डाव खेळायचा असेल तर संयम ठेवावाच लागतो. मित्रांनो, राजकारण म्हणजे फक्त एक पद नाही, ती एक कसोटी आहे. युतींचा समतोल, विश्वासाची धार आणि वेळेचं गणित. मंत्रालयात दिवे लागलेलेच असतात, कामं चालू असतात, निर्णय घेतले जात असतात आणि सत्तेसाठी लोक काहीही बोलत असतात. परंतु लोकांना सरळ बोलून त्यांची कामं करून देणारा आमच्या हक्काचा माणूस आणि कामाचा माणूस म्हणजे अजितदादा. संपूर्ण महाराष्ट्राने आज आपल्या कामाचा माणूस गमावला. पंढरीच्या प्रत्येक वारकऱ्याला देखील हा दिवस आयुष्यभर स्मरणात राहील, कारण याच दिवशी महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व स्वर्गवासी झालं. 66 वर्षे, 6 महिने आणि 6वा दिवस कायम आमच्या स्मरणात राहील.